ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळ्याच्या शिरपुरात भाजपला मोठा धक्का। 5 माजी नगरसेवकांसह भाजप नेते शिवसेनेत। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय। भाजपचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच 5 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केलेला। या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग भरलेले असून भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईतील शिवसेना भवन येथे पार पडलेले या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यामध्ये जनसंघाचे माजी आमदार स्वर्गीय प्रल्हाद पाटील यांचे नातू माजी नगरसेवक आणि माजी भाजप शहर अध्यक्ष हेमंत पाटील तसेच मार्केट कमिटीचे संचालक प्रसाद पाटील, समाज कल्याण सभापती वसंत पावरा, इच्छुक उमेदवारांसह ग्रामीण भागातील सरपंच यांचा समावेश आहे। जनसंघाच्या काळापासून भाजपसोबत कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। 2019 मध्ये आमदार अमरीशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशानंतर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा होत असल्याची नाराजी सातत्याने व्यक्त केली जात होती आणि पक्षातील निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान न मिळाल्याने अनेकांनी असंतोष बाळगला होता। अखेर या नाराजीतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पलायनाचा निर्णय झाला। दरम्यान या पक्षप्रवेशामुळे शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत अधिक चुरशीची होणार याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे। भाजपच्या संघटनात्मक पातळीवर गोंधळ उडालेला असून आणखीन काही कार्यकर्ते पक्ष सोडण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे।